नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी येणार हा प्रश्न सातत्याने सर्वात जास्त विचारला जात आहे. सर, नमोचा हप्ता कधी येणार, 9वा 10वा हप्ता कधी येणार याबद्दल माहिती द्या. DBT माध्यमाने पैसे केव्हा येतील, अकाउंटला पैसे अजून आले नाही याबद्दल आजच्या या व्हिडिओमार्फत आपण पूर्ण माहिती पाहून घेणार आहोत. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. इंटरनेटवर एक खूपच मोठा संभ्रम आहे, तो म्हणजे सरकारकडे पैसे नाही आहेत. हे खरं आहे का? शासन निर्णय केव्हा येणार आहे? तर सत्य काय आणि अफवा काय त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. तर सरकारकडून निधी नसल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तर असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की सरकारकडे पैसा नाही आहे तर तसं काही नाही आहे. ठीक आहे. सोशल मीडियावरती जी काही अफवा पसरवली जाते त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत GR शासन निर्णय येईल तो आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवला जाईल, व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती दिली जाईल. ठीक आहे, त्याच्यावरच विश्वास ठेवा. तर नमो शेतकरीचा जो 9वा आणि 10वा हप्ता आहे तो लवकरच येणार आहे. नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न तुमच्या मनात सातत्याने चालू आहे. लवकरच हा हप्ता येऊ शकतो आणि GR पण अजून यायचा बाकी आहे. निधी सरकारकडे नाही आहे असं काही नाही आहे. सरकारकडून अद्याप माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही आहे. लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो GR आहे तो लवकरच येईल. आल्यानंतर तुमचे जे पैसे ते अकाउंटला ट्रान्सफर केले जातील. आणि तुमचा एक जो सर्वात मोठा प्रश्न की सोबत 2 हप्ते भेटतील का, तर नाही. तुम्हाला फक्त एकच हप्ता भेटेल, तो म्हणजे 9वा हप्ता. 10वा हप्ता तो नंतर भेटेल. दोघे हप्ते सोबत भेटणारच नाही हे मी तुम्हाला 100% सांगू इच्छितो. तुम्हाला फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2,000 रुपये ते फक्त तुम्हाला 9वा हप्ता भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वा हप्ता भेटेल, ते पण काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर. आता जी खरीखुरी माहिती आहे ती म्हणजे नमो शेतकरीचा जो 9वा हप्ता आहे त्याबद्दल माहिती घेऊया आपण की अद्याप GR झालेला जो GR आहे, सरकारी आदेश आहे, तो आलेला आहे का, तर नाही आलेला आहे. निधी मंजुरीचा अधिकारी घोषणा झाली का, तर ती सुद्धा झालेली नाही आहे. हप्ता बंद झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती पण सरकारकडून देण्यात आलेली नाही आहे. GR आणि निधी मंजूर झाल्यानंतर साधारणतः 1 आठवड्यातच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. तर अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल. तर अफवांवरती विश्वास ठेवू नका. तर शेतकरी कर्जमाफीविषयी पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो. तर कर्जमाफी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की तुमची कर्ज खात्यातली जी रक्कम होती ती पहिले कमी दिसत होती, पण आता ती अपडेट केली गेलेली आहे. तुम्ही पुन्हा लॉग इन करून ती पाहून घ्या की तुमची जी रक्कम आहे ती बरोबर आहे का नाही, आणि लाभार्थी याद्यातील रक्कम तपासून घ्या. ठीक आहे. फरक असल्यास तक्रार नोंदवा. त्याच्या तक्रार नोंदणीचा जो फॉर्म आहे तो मी माझ्या फेसबुक पेजवर ऑलरेडी अपलोड करून दिला आहे. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याला भरून तुम्ही बँकेत जमा करू शकता. म्हणजे तुमचं जो पण प्रॉब्लेम आहे त्याचं निवारण होऊन जाईल. तर रक्कम समान असल्यास KYC पूर्ण करून घ्या. तुमची रक्कम जर कमी असेल तर KYC करू नका आणि तो फॉर्म भरून तुम्ही बँकेमध्ये ऑफलाईन जमा करू शकता, डॉक्युमेंट वगैरे देऊन. तर आधार प्रमाणीकरण, बँक खाते आणि रक्कम जमाची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती कंप्लीट झाल्यानंतर तुमची जर रक्कम तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तरच तुम्ही KYC करा, अदरवाईज तुम्ही KYC करू नका मित्रांनो. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबद्दल जी काही भविष्यात अपडेट येईल ती आपल्या चॅनलवरती 100% तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यासाठी तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत